हॅलो मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा वेळेचीही बचत होईल आणि पैशाचंही बचत होईल. आज मी तुम्हाला अष्टविनायकापैकी पालीचा गणपती म्हणजे बल्लाळेश्वर या गणपतीबद्दल माहिती सांगणार आहे आणि कसं या गणपतीचं तुम्ही कसं दर्शन घेऊ शकता, त्या ठिकाणी तुम्ही कसं पोहोचू शकता, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, मी तुम्हाला बल्लाळेश्वर या गणपतीबद्दल थोडीशी माहिती सांगतो, की बल्लाळेश्वर हे नाव कसं पडलं. तर मित्रांनो, खूप पूर्वीची गोष्ट आहे. बल्लाळ नावाचा एक मुलगा त्या ठिकाणी राहत होता. तो गणपतीचा खूप भक्त होता आणि गणपतीची मूर्तीची स्थापन करून तो पूजा करायचा. पण मित्रांनो, ही गोष्ट गावातल्या काही लोकांना खटकली. त्यांनी बल्लाळला एका झाडाला बांधले, त्याला मारले, त्याच्यावर अत्याचार केले आणि गणपतीची मूर्तीची विटंबना केली. हे पाहून बल्लाळचा भक्ती पाहून गणपती स्वतः तिथे अवतरले आणि बल्लाळला म्हणाले, की इथून पुढे मी तुझं रक्षा करेन आणि मी इथेच राहीन आणि माझं नाव बल्लाळेश्वर हे असं राहील. तर मित्रांनो, याच्यावरून पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर असं म्हणतात आणि ही एकमेव अशी गणपतीचं ठिकाण आहे, जिथे भक्ताच्या नावाने गणपतीचं नाव आहे. सो मित्रांनो, ही आहे अगदी थोडक्यात बल्लाळेश्वर गणपतीची ऐतिहासिक कथा म्हणजे ऐतिहासिक माहिती जेवढी ही आहे. तर मित्रांनो, आता या गणपतीला या ठिकाणी पाली या ठिकाणी पोचायचं कसं, गणपतीचं दर्शन घ्यायचं कसं, याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे. कारण आता रिसेंटलीच आम्ही तिथे जाऊन आलेलो आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ पुढे दाखवेनच. तर आता आम्ही स्टेशनकडे निघालो आहोत. सो स्टेशन जवळच आहे. आता स्टेशनच्या बाहेरच आहे आम्ही. सो दीप्ती स्वेटर वगैरे घालून तयार होती. ॲक्च्युली आज रविवार होता, पण ट्रेनला खूप गर्दी होती. ॲक्च्युली मध्ये माथेरान याच रूटला आहे. सो नेरळवरून माथेरानला जाता येतं. सो नेरळसाठी ही गर्दी होती. तुम्ही खोपोलीला पोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला हे बसेस भेटतात असे. ह्या बसेसमधून तुम्ही पालीपर्यंत जाऊ शकता. याच्यात 2 ऑप्शन आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट पालीपर्यंत बस भेटलं तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला पाली फाट्याला उतरावं लागतं. पाली फाट्याला उतरून तिथून मग तुम्हाला पालीला जाणारे दुसरे बसेस भेटतात. बसेस, टॅक्सी किंवा शेअरिंग गाडी भेटतात. सो आम्ही त्याच गाडीचा वेट करत होतो आणि फायनली आम्हाला हे शेअरिंग गाडी भेटलेली आहे. ही गाडी ॲक्च्युली मी पॉलिटेक्निकला असताना ही अशा गाडीत बसलेलो. त्याच्यानंतर तब्बल आता 12-13 वर्षानंतर त्या गाडीत मला बसायला भेटलं. सो जुन्या जे काही आठवणी होत्या कॉलेजच्या वेळेस, त्या पुन्हा एकदा जागी झाल्या. आणि दीप्ती काय झोपली नाही. आम्हाला झोपेल अशी वाटली होती गाडीमध्ये. पण ही गाडी तिन्ही चारी बाजूनी ओपन असल्यामुळे वारा भरपूर येत होता आणि गाडीचा आवाज येत होता. सो ती काय झोपली नाही आणि आम्ही हळूहळू ट्रॅफिकमधून पुढे चाललो आहोत. खोपोली ते पाली जवळपास 40-42 किलोमीटर आहे. सो त्यासाठी तुम्हाला जर डायरेक्ट बस भेटली तर जवळपास 1 तास लागतं, किंवा असे तुम्हाला टप्प्याटप्प्याने जर बस भेटत गेली तर जवळपास 1.5 ते पावणे 2 तास लागण्याची शक्यता असते. आता आम्ही जात आहोत तर आम्हाला पाली फाट्याला उतरलो होतो आम्ही. पाली फाट्याला उतरून पुढे आम्हाला ही शेअरिंग गाडी भेटलेली. त्याच्यात काही हे शाळेतील मुलं पण आम्हाला प्रवासात जॉईन झालेले. ते पुढं उतरले आणि पुढे आमचा हा प्रवास चालत राहिला. जवळपास आणखीन अर्धा-पाऊण तासाचा प्रवास आमचा बाकी होता. सो आता आम्ही जात आहोत पुढे. जर आपण तिकिटाचा विचार केला तर आम्ही खोपोलीपासून ते
पाली फाट्यापर्यंत बसने आलेलो. सो बसने जेंट्सला 16 रुपये तिकीट आहे आणि लेडीजला 9 रुपये तिकीट आहे. असे आम्हाला पाली फाट्यापर्यंत 25 रुपये लागले आणि तिथून पुढे आता आम्ही हे टॅक्सीने जात आहोत. पुढे उतरल्यानंतर मी तुम्हाला ह्याचा रेट सांगतो किती पैसे घेतील हे आमच्या दोघांचे मिळून. सो शक्यतो तुम्ही खोपोलीला उतरल्यानंतर पालीसाठी डायरेक्ट बसच प्रिफर करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर. नाहीतर मग जर तुम्ही पाली फाट्याला उतरून जर कनेक्टिंग गाड्या जर तुम्ही शोधत असाल तर त्यात तुमचा भरपूर वेळ जातो. सो शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं खोपोलीपासून डायरेक्ट पालीला जे डायरेक्ट बस असतात ते आहेत, बऱ्यापैकी इंटरवलवर आहेत बसेस, ते फ्रिक्वेन्सी आहे. सो ते प्रिफर केलेलं चांगलं, कारण तुमचा वेळही वाचेल आणि तुमचा प्रवासही विदाऊट टेन्शननी सुखकर होईल एक प्रकारे. तर फायनली आता आम्ही पालीला पोचलो आहोत. तर पाली फाट्यापासून ते पालीपर्यंत आम्हाला 180 रुपये घेतले आणि खोपोलीपासून पाली फाट्यापर्यंत 25, असे जवळपास 205 रुपयामध्ये आम्ही आमच्या घरापासून पाली गणपती मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत. आणि हे गणपतीच्या दर्शनासाठी आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. इथून तुम्ही फुले, प्रसाद वगैरे घेऊ शकता. इथून समोर तुम्हाला मेन गेट दिसेल आणि इकडे लेफ्ट साईडला दर्शनाचा रांग आहे. सो इथून तुम्ही मुख दर्शनासाठी इथून लाईनीतून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर आता मी दर्शनाच्या लाईनमध्ये आलो होतो. सो हे मेन गेट आहे गणपती मंदिराचं आणि हे मंदिराचं बाहेरील वास्तू तुम्ही पाहू शकता. हे मंदिराचे दर्शन झाल्यानंतर बाहेर बसण्यासाठी
ही जागा आहे. इथून तुम्ही टी व्हीमध्ये गणपतीची मूर्ती पाहू शकता. कारण आतमध्ये फोटो अलाउड्स नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे. सो इथे बाहेर बसून हे तुम्ही गणपतीची मूर्ती, अतिशय भव्य अशी मूर्ती आहे. बाहेर दर्शनासाठी रांग होती, अ, ज्यासाठी जवळपास 1 तास 1 भर म्हणजे लागलं असतं दर्शनासाठी. पण आमची दीप्तीमुळे आम्हाला तिथले जे सिक्युरिटी होते, ते दीप्तीमुळे आम्हाला त्यांनी डायरेक्ट आम्हाला आत सोडलेले. म्हणजे जवळपास एक 5 ते 10 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालेलं. तर लहान बाळ असेल तर ते सिक्युरिटी कोऑपरेट करतात. ते लोकं मदत करतात. तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही दर्शन घेऊ शकता. सो आमचंही दर्शन जवळपास 10 ते 15 मिनिटामध्येच आम्ही दर्शन करून इथे बाहेर बसलेलो. थोडंसं प्रार्थना, मन शांती, मेडिटेशन टाईपसारखं करण्यासाठी. आणि हे मंदिराच्या पाठीमागचं दृश्य आहे. तिथे एक छोटंसं तलाव आहे. तलावामध्ये खूप कासव आहेत. हे तुम्ही पाहू शकता. तर आता आमचा हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. मित्रांनो, पालीची विशिष्ट गोष्ट म्हणजे अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये चारी बाजूनी अगदी निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथे हे एक वसलेलं गाव आहे, जिथे तुम्हाला गणपतीचंही दर्शन होतं आहे आणि निसर्गरम्य वातावरणाचाही तुम्हाला आनंद घेता येईल. आता आम्ही पाली बस डेपोमध्ये आलेलो आहोत, जिथून आम्हाला खोपोलीसाठी बस भेटेल. ही आहे बसची टाईम टेबल आहे. पालीपासून कोणते कोणते बसेस किती वाजता जातात, हे बस स्थानकामधील टाईम टेबल आहे. तर याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता. आम्हाला ही खोपोलीची डायरेक्ट बस भेटलेली आहे. त्यात आम्ही आता बसीत बसलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्हीही पालीच्या गणपती दर्शनाचा प्लॅन करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारू शकता. सो मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.